वाटी डाळीचं पीठ, अर्धी वाटी दही, 2 वाट्या पाणी, मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ आणि खोबरं आणि कोथिंबीर घेतली, हळद चिमूटभर आणि फोडणीसाठी मोहरी घेतली. आता आपण कृतीकडे वळणार आहोत. सर्वात पहिले एका भांड्यामध्ये 1 वाटी डाळीचं पीठ, अर्धी वाटी दही, मिरचीचा ठेचा, चवीनुसार मीठ. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. एक वाटी पाणी. प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे. थोडीशी हळद घालणार आहोत. नेक्स्ट आपण एका कढईमध्ये तेल लावून घेतलं. एका कढईला कढई चांगली तापू द्यायची. आता त्याच्यामध्ये हे आपण जे मिक्स केलेलं मिक्सचर आहे ते आपण ऍड करणार आहोत. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. 5 ते 10 मिनिटं हे मिक्स करतच राहायचं. झालेलं आहे रेडी. आता आपण एक प्लेट घेतली आहे, त्याच्यावर आपण तेल लावलेलं आहे. आता हे जे मिक्सचर केलेलं आहे ते त्याला व्यवस्थितपणे लावून घ्यायचं. आपण हे ताटाला व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. झालेलं आहे. आता ह्याच्यावर आपण खोबरं आणि कोथिंबीर टाकणार आहोत. व्यवस्थित स्प्रेड करायची खोबरं आणि कोथिंबीर. व्यवस्थित स्प्रेड करून घेतली आहे. आता आपण ह्याला कट करणार आहोत. अशा पद्धतीने हा रोल करायचा. आपण फोडणी करून घेणार आहोत. याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये मोहरी ऍड करते. सुरईच्या वडे गार्निशिंग करून रेडी आहे. सुरईच्या वडे आपल्या रेडी आहे. तर कमेंट तुम्हाला नक्की कळवा तुम्हाला कशा वाटल्या ते.